नुकतंच भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाणांना शिंदे फडणवीस सरकारनं गिफ्ट दिले। चव्हाणांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थक हमी देण्यात आलेली आहे। अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यासाठी 150 कोटींची थक हमी देण्यात आली आहे। अशोक चव्हाणांसोबत हर्षवर्धन पाटील, महाडिकांसह 11 जणांच्या कारखान्याला आर्थिक मदत देण्यात आली आहे। सत्ताधारी पक्षामधील नेत्यांच्या कारखान्यांवरती सरकार मेहरबान असल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपामध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होतोय। अशामध्येच आता पुन्हा एकदा यावरून राजकारण तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। नुकताच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थक हमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली आहे। तसंच अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे। जे कारखाने स्वतः उधळपट्टी करतात ते थकीत आहेत आणि त्याची हमी राज्य सरकारने घेण्याची काय गरज? आणि हमी राज्य सरकार घेत असताना तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार धरावं तर त्याला संचालक मंडळ तयार नाही। आणि मग ही थक हमी मग ही चुकीची संकल्पना आहे। आणि त्यातल्या त्यात आता अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर त्यांच्या सुद्धा थक हमीची बाब समोर आली। मला असं वाटतं अशाच कारणामुळे हे लोक पार्टी सोडतात, संघटना सोडतात, हे जनतेसमोर येत आहे। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। 4 दशकं काँग्रेसमध्ये स्थिरावलेले अशोक चव्हाण भाजप पक्षामध्ये जाण्यापूर्वीच त्यांच्यावरती राज्य सरकार मेहरबान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। अशोक चव्हाण यांचा हाच तो भाऊराव सहकारी साखर कारखाना आहे। या साखर कारखान्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून जवळपास 147 कोटींची मदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर याच राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षामधील पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला कुठल्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर इतर जे सत्तेच्या बाहेर असलेले नेते मंडळी आहेत त्यांचे पण कारखाने आहेत, मात्र तिथेही शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी जातो। जिथं कारखाने बंद पडत आहेत अशा ठिकाणी राज्य सरकारची मदत मिळत नाहीये। मग शासनाची ही दुपट्टी भूमिका कशामुळे हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।